जय शिवराय मंडळी, सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये। सकाळचे वाजले 7:30, भाऊंचा आज शेवटचा दिवस आहे मंडळी। तर भाऊंना गाडी शिकवतात, शेवटचा दिवस आहे। आम्ही आता MIDC मध्ये पूर्ण हायवेला जाऊन आलो आम्ही। MIDC सोनारपाड्यावरून इथून गाडासल घेऊन राईड घेतला, राईड घेऊन डायरेक्ट रुंदवालगडावरून न्यूटन मारून परत MIDC मध्ये आलं। हायवेला थोडे घाबरतात, प्रत्येक जणाला हायवेला घाबरते। काय नाही, आपण एका साईडने लेफ्ट साईडने गाडी चालवायची, प्रत्येक जण आपल्या आपल्या साईडने गाडी चालवत असतो मंडळी। तर चला बघूया, आता भाऊंना बोललो या टर्न मारून गेल्यात पुढे। बघूया, भाऊंचा शेवटचा दिवस आहे, आपण भाऊंचा फीडबॅक पण घेणार आहे, कसा होता आपला कॉर्पोरेट रिक्षावाल्या ट्रेनिंगचा प्रवास। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्या भावाला मंडळी सपोर्ट करायला विसरू नका। आता मी आहे MIDC मध्ये, बघू शकतो। तर चला बघूया कुठे आहेत। तर म्हणजे हा संघर्ष करत असताना भरपूर जणांचे फोन येतात, बाबा गाडी शिकवायची, भाऊ गाडी शिकवायला वेळ नाही लागत, पण मला थोडासा वेळ कमी आहे म्हणून। तर भाऊंची गाडी येते, बघू शकता, टर्न मारून आलेत, इकडे आहे गाडी। असं वाटतं मंडळी, गाडीचा नवीन लुक कमेंट करून नक्की सांगा। टर्न मारा। गाडी चालत असताना मंडळी रनिंग मध्ये कधीच गेअर टाकू नका, रनिंग मध्ये गेअर टाकायची नाही कधीच, गाडी कंट्रोल करून गेअर टाकायची। तर चला बघूया प्रवास कसा असणार आहे। बोललो भाऊने टर्न मारा म्हणून, बघे टर्न मारतात, खतरनाक टर्न मारतात। एवढ्या गाडीतून टर्न मारायचं म्हणजे खायचं काम नाही। बघा, तर मंडळी फायनली भाऊ आलेत। आता भाऊचा आपण फीडबॅक घेणार आहे, भाऊंना 7 दिवसाची जर्नी कशी होती, का त्यामध्ये काय काय शिकले आणि कसा वाटला कॉर्पोरेट रिक्षाचा ट्रेनिंगचा प्रवास, भाऊ तुम्ही जरा सांगा माझ्या फॉलोअर्सला, आणि तुमच्याकडून काय फीडबॅक असेल माझ्यासाठी ते पण सांगा। नक्कीच खूप चांगल्या प्रकारे गाडी शिकलो असं मला वाटतंय। थोडी अजून लागेल, पण ते गाडी घेईन तेव्हा सवय होईलच। ओके, आज पहिल्यांदाच हायवेला गेलो होतो आपण। हां, थोडी सगळ्या साईड चारही साईडनी गाड्या आहेत, त्या बघाव्या लागणार आहेत। आता इकडून आपण आतमध्ये साईडून चालत होतो, त्याच्यामुळे तेवढंच सवय झाली होती। आज इकडे गेल्यावर चारही साईडून गाड्या येत होतात, अजून थोडीशी ही आहे, भीती आहे थोडी, ती जाणार नाही, ती आता सवय होईल तेव्हा धीरे धीरे जाईल। नाही, ते तुम्हाला जशी गाडीची सवय होईल दररोज तेव्हा ते हळूहळू तुम्हाला सवय होईल गाडी चालवण्याची। त्यामुळे त्याच्याकडे एवढं तुम्ही गाडी शिकल्यात की बाई गाडी नवीन घेतली तर घरी घेऊन जाणार, एवढी गाडी तुम्ही शिकल्यात। त्यामुळे काय त्यामुळे अजून काय सांगाल कॉर्पोरेट रिक्षाला, कसं प्रवास सपोर्ट करायला वगैरे काय सांगाल? नक्कीच सपोर्ट करा। खूप चांगल्या प्रकारे सकाळी गाडी चालवून जॉब करणं आणि आमच्यासारख्या लोकांना शिकवतात, खूप छानच। धन्यवाद भाऊ, असंच बिंदास काय असेल तर आपल्याला बिंदास सांगा। आणि तुम्हाला शुभेच्छा, तुमचं ट्रेनिंग सर्व झालं ना? झालं। काल ट्रेनिंगचा प्रवास कसा झाला सांगा जरा। खूप छान प्रकार झाला, काही इश्यू नाही। काल ट्रेनिंगला गेले, ट्रेनिंगला गेलो, टेस्टसाठी काल मॅसेज सुद्धा आला पासआउटचा आहे म्हणून ट्रेनिंगचा। आता एक हप्ताभरात येईल लायसन। हप्ताभरात लायसन येऊन जाईल, मग नंतर प्रोसेस पुढे चालू आहे। ठीक आहे, चालेल। चला भाऊ, एक जरा राऊंड मारून दाखवा आपल्या पब्लिकला। तर चला मंडळी, असा होता कॉर्पोरेट रिक्षाचा ट्रेनिंगचा प्रवास दिवस शेवटचा होता आज भाऊंचा। तर बघूया, भाऊ आता ट्रायल मारतायत। लाईट बंद करा, गाडी चालू करताना मंडळी कधी पण लक्षात ठेवा, लाईट बंद करायची। आता मी मागे बसणार आहे, त्यांना बोलतो टर्न मारून घेऊन चला। तर चला जाऊया, मारा पुढे। तर चला, असा होता मंडळी मेहनतीचा संघर्षाचा प्रवास। जाऊया आता डोंबिवली स्टेशनला। आज मला सुट्टी आहे आणि आज म्हणजे इव्हनिंग शिफ्ट आहे, त्यामुळे मी गाडी तर घेऊन जाणार नाहीये। आता 1 तास गाडी चालवतो, फक्त इथे शेअरिंग मारतो। तर चला, पुन्हा भेटूया मंडळी उद्या। तुम्हाला जर गाडी शिकायची असेल तर लवकरात लवकर तुमचा स्लॉट बुक करा, ऑलरेडी बुकिंग आहेत। तर चला जाऊया आता डोंबिवली स्टेशन।